मित्रांनो, श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, इथे ना राम दरबारला स्कॅम चालू आहे. मंदिराचं पहिलं दर्शन झालंय, बघू शकता. आता घुमट दिसते आपल्याला. खूप छान असं मंदिर आहे, बघू शकता. आणि खूप जास्त आनंद होतोय. हा जतीन हा कोणाचाच नव्हता, पण हा साला सगळ्यांचा होता. सॉरी सॉरी सुप्रभात मित्रांनो, श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात होते अयोध्येमधून. आणि आता अयोध्येमध्ये उतरलो आहे. मागचे ब्लॉग बघितला असाल. आणि आत्ता चाललो आहे आपण शरोई नदीवर स्नान करण्यासाठी. अजून काय प्रोग्राम आहे तुम्हाला सांगतो, थांबा. आता आपली मॅनेजमेंट टीमला विचारतो. आणि हे बघा, ही सर्व मंडळी बसली आहे. आता हे बघा, अशा रिक्षा गेलेत. एका रिक्षामध्ये 10 जण. आजचे दोघं दिसतच नाही आहेत. हा, दिसले. जय श्रीराम. हे बघा, इथे सुद्धा अजून मॅनेजमेंट चालू आहे. हे बघा, आणि ही आमची रिक्षा आणि रिक्षाचे चालक मालक विदेश. बघा, गाडी चालवतो गाडी चला. आता ही आमची कंपनी, ही आमची 10 जणांची रिक्षा. अजून बाकी मॅनेजमेंट होते आहे. बघा, बरं दा काय असणार इथला. आता आपल्याला इथे असणार आहे पहिला शरयू नदी स्नान, नंतर मग असणार आहे आपलं सीता रसोई, त्यानंतर असणार हनुमानगडी आणि श्रीराम प्रभूचं दर्शन. त्यानंतर परत आपण इथेच पार्किंग मध्ये. आता ह्या रिक्षाने जाणार आहोत. ह्याच रिक्षाने जाणार आहोत. ह्याच रिक्षाने परत आपल्याला इथे रिटर्न ड्रॉप करणार आहोत. आता ह्याच रिक्षाने सर्व काही फिरणार आहोत आपण, दादाने सांगितलं तसं. तर बघूया आता आपल्याला किती टाइम लागतोय. वाजले 6:30. किती वाजेपर्यंत पुन्हा रिटर्न येतोय, कसं काय प्रोग्राम असणार आहे सर्व काही सांगणार. नंतर मग इथून आपण केंद्र नाही, इकडून आपण किती वाजता हे सगळं आटपलं की इकडून निघणार होतं. कुठे? काशीला निघणार. इथून काशीला निघणार आहोत 12:30-1 वाजेनंतर. तर जसं सर्व आवरेल तसं आपण निघणार आहोत इथून. तर चला आता आपण निघूया इथून. लेट्स गो. जय श्रीराम. जय श्रीराम. राम राम. जय श्रीराम. राधे राधे. जय श्रीराम. तर मित्रांनो, आता फायनली पोहोचलो आपण शरयू नदीवर. आणि शरयू नदीवर मी आता 4 ते 5 वर्ष अगोदर आलेलो. तेव्हा हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच माणसं असायची. आणि आत्ता बघाल ना, तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्ण शरयू नदीचा हे बघा, जो तट आहे तो पूर्ण भरलेला आहे बघा. आणि ही आमची मंडळी अर्धी गेली स्नान करायला. आणि आत्ता बघू शकता किती जास्त गर्दी आहे. तर चला आपण सुद्धा जाऊया आणि शरयू नदीमध्ये स्नान करून घेऊया. लेट्स गो. तर चला मित्रांनो, फायनली आता आपण शरयू नदीमध्ये स्नान करायला चाललो आहे. हे बघा, आता आपली मंडळी गेली आहे, आपण पण जाऊया. चला. हे बघा, ओम नमः शिवाय. जय श्रीराम. जय श्रीराम.
तर मित्रांनो शरयू नदीवर सर्वांचं मस्तपैकी स्नान झालंय आणि सर्वांनी एक मॅचिंग घातले बघू शकता. हे बघा इथे भगवाधारी, नंतर मग इकडे सर्वांनी मस्तपैकी एक मॅचिंग केली आहे आणि खूप छान असे फोटोसुद्धा काढलेत आहेत. तर इथे तुम्हाला फोटो दिसत असतील. आणि बघा बाकीची मंडळी. तर चला आता जातो आपण श्री प्रभूंच्या दर्शनासाठी. प्रभु श्री रामचंद्र की जय. जय श्री राम. जय श्रीराम. जय श्री राम. जय श्री राम. तर चला मित्रांनो आता माझी रिक्षा चेंज झाली आहे आणि आपण आलोय आपल्या दुसऱ्या पब्लिक सोबत. तर प्रभू श्री रामचंद्र की जय. जय श्री राम. जय श्रीराम. जय जय श्री राम. जय श्रीराम. हमारे मंडळ जिंदाबाद. यजमान पार्टी आहे. आमची यजमान पार्टी. आम्ही आलो दर्शनाला. चला आता कुठे जातो आपण दर्शनाला? आता जातो अयोध्या. सांग कुठं चाललं? अयोध्याला. अयोध्याला. आता पुढलं पहिलं दर्शन कोणतं आहे आपलं? जय श्रीराम. हनुमानगडी आहे ना? हनुमानगडी पहिला. हनुमानगडी पहिला आहे. हनुमानगडीला आता हनुमानगडीचं दर्शन करून रामाचं दर्शन. ओके. तर चला आता हनुमानगडीला जाऊया. गर्दी असणार आहे की कसं आहे? गर्दी असली तरी दर्शन लवकर होते. लवकर होते तिकडे. चला चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो आता आपण आलोय राम दरबारला. तर आता आतमध्ये जाऊया आणि राम दरबारमध्ये आपल्याला समोरच बघू शकता, इथून मंदिरातून समोरच म्हणजे गेटमधून डायरेक्ट श्रीरामांचं दर्शन होतं आहे. तर चला आतमध्ये जाऊया आपण आणि दर्शन करून घेऊया. अभी आप लोग इस दरबार में दर्शन करने के लिए आए हैं. इस दरबार का नाम है राम जी का राजमहल. इस दरबार में भगवान श्री रामचंद्र जी 11,000 वर्ष इसी भूमि पर विराजमान हुए. बोलो जय श्री राम. जब राम जी जनकपुर को गए, सीता माता से शादी करके अयोध्या को लेकर के आए, तो प्रथम डोली और पालकी सीता माता का एक उतारा गया. बोलिए जय श्री राम. यहाँ पर तर मित्रांनो राम दरबारमध्ये दर्शन झालं आहे आणि आता चाललो आपण हनुमानगडीला. तर हनुमानगडीचं दर्शन करायला चाललो आहे. आणि मित्रांनो इथे ना राम दरबारला स्कॅम चालू आहे. तर हा स्कॅम तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो. आपण पहिलं तर आपण जाऊया आणि पहिलं दर्शन करून घेऊया, नंतर तुम्हाला सांगतो की काय स्कॅम चालू आहे. तर आता ही सर्व आमची 60 ते 60 पोरं स्कॅममध्ये अडकताना राहिली. तर मित्रांनो नंतर तुम्हाला ह्याच्याबद्दल आहे ना पूर्ण सविस्तर माहिती देतो. तर चला आता जाऊया आणि हनुमानगडीला दर्शन करून घेऊया. तर मित्रांनो आता आपण आलो हनुमानगडीमध्ये दर्शनासाठी आणि ही बघा दर्शनाची लाईन बघा. आता आपला नंबर कुठे लागते तर बघूया आणि टाईम किती जातो ते सुद्धा बघूया. आता वाजलेत हे बघा वाजलेत 9:15 वाजलेत आहेत. तर बघूया टाईम किती लागतो आपल्याला दर्शनासाठी. काय केतनदा आता आपण दर्शनाची लाईन सोडून कुठे चाललो आहे? चाललो आपण हनुमानगडी दर्शनासाठी. VIP लाईनमध्ये. नाही बघूया कसं काय ते काय माहिती. भरपूर गर्दी आहे दर्शनासाठी. आता बघूया काहीतरी नियोजन काहीतरी चालू आहे आपलं. जाऊया दर्शनाला हनुमानगडीच्या. तर चला हनुमानगडीच्या दर्शनाला जाऊया, कारण आमचं पुढचा प्लॅनसुद्धा खूप जास्त असं स्ट्रिक आहे. ट्रेन आहे आमची ट्रेन आहे नाही बस आहे आपली. हां सॉरी बस आहे आमची. तर त्यासाठी सुद्धा टाईम काढायचं आणि जायचं लवकर. तर चला. तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान.
दर्शन खूप छान प्रकारे पार पडलं आणि मित्रांनो हे बघा यांना प्रसाद म्हणून मला सुद्धा भेटलं. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतंय. आणि दर्शन कसं झालं आपलं? एक नंबर झाला दर्शन. एकदम भारी असं दर्शन झालं, एकदम जवळून सुद्धा झालंय. आणि ह्यांना हे बघा डायरेक्ट आमची यजमान पार्टी होती. तर चला जाऊया आपण आता. आणि आता पुढचं दर्शन असलं आपलं श्री रामलल्लाचं. तर चला जाऊया आणि श्री रामलल्लाचं दर्शन घेऊया. जय श्रीराम. तुझं हनुमानगडचं दर्शन कसं झालंय? मस्त दर्शन झाला. एक नंबर, एकदम जवळून झालं ना? एक नंबर दर्शन. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आपण रामाचं दर्शन करायचं. हनुमानचा गडीचं दर्शन केल्याशिवाय रामाचं दर्शन पुरा होत नाही. ओके. तर मित्रांनो हनुमानगडीचं दर्शन केल्याशिवाय आपला श्री रामलल्लांचं दर्शन पूर्ण होत नाही. म्हणजे जे अयोध्येचं मेन दर्शन ते कधीच पूर्ण होत नाही जर तुम्ही हनुमानगडचं दर्शन करून गेलात नाही. काय आता बरोबर ना? बरोबर. पहिलं हनुमानगडीचं दर्शन, नंतर प्रभू श्रीरामांचं दर्शन. हनुमानगडीचं दर्शन पूर्ण केल्याशिवाय श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत नाही असं इथे बोललं जातं आहे. पहिलं हनुमानाचं, कारण हनुमान उंचावर आहे त्यामुळे इथल्या अयोध्याची रक्षा तो करतो. तर मित्रांनो फायनली आपण आता एंट्री गेटजवळ पोचलो आहे. तर हा बघू शकता आपल्या रामलल्लाजवळ जाण्यासाठी हा बघा हा एंट्री गेट आहे. तर इथून आपल्याला एंट्री करायची आहे. त्याच्या अगोदर लॉकर बघून आपला सर्व मोबाईल आणि ॲसेसरी ठेवायचे आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण. आता इथे आपलं दर्शन किती टायमात होणार आहे आणि आता काय काय असणार पुढची प्रोसेस? इथे आपलं दर्शन पहिलं आपण त्याचे आपले मोबाईल लॉकरमध्ये ठेवणार. त्यानंतर 1-1.5 तासांमध्ये आपलं दर्शन होऊन जाईल. कारण तेवढी गर्दी दिसत नाही. ट्रायगराजच्या मागच्या वेळी आलो जेव्हा जवळजवळ आम्हाला 4 ते 5 तास गेले होते. आणि आता एवढी गर्दी नसेल, 1-1.5 तासात आपलं दर्शन होऊन जाईल. तर बहुतेक लवकर दर्शन होईल आपलं. आज जायचं इथे मोबाईल लॉकरला ठेवायचं ना? हा मोबाईल दर्शन तर चला मित्रांनो आता जाऊया दर्शन करूया. आणि हे बघा तर मित्रांनो आपल्याला मंदिराचं पहिलं दर्शन झालं आहे. बघू शकता आता घुमट दिसते आपल्याला. खूप छान असं मंदिर आहे बघू शकता आणि खूप जास्त आनंद होतो आहे. तर चला आता जाऊया आणि मंदिराचं दर्शन करून घेऊया. हे बघा खूप छान असं दिसते. आतमध्ये सुद्धा खूप सुंदरच असणार आहे. तर मित्रांनो माझ्या पाठीमागे बघताय तर हे बघा इथे आता एक आपली सिक्युरिटी चेकिंग झाली आहे पहिली. आणि अजून काही सिक्युरिटी चेकिंग असणार आहेत. आपले मोबाईल आणि बॅग्स जमा होतील इथे. आतमध्ये होतील आता? हां, मग आपल्याला कुपन दिलं जाईल. ओके. ते कुपन कशासाठी असतो? बॅग्स आणि लगेजसाठी असतो. मोबाईल वगैरे ठेवायचा असतो. ओके. आणि आता अजून एकदा चेकिंग होईल ना? अजून एकदा चेकिंग, अजून मोबाईल ठेवल्यानंतर परत एकदा चेकिंग होणार आपली. ओके. इंडिव्हिज्युअली चेकिंग होणार. आता आपले डायरेक्टली बॅग चेकअप झाले त्याच्यामुळे प्रत्येकाची स्वतंत्र चेकअप. ओके. तर चला मित्रांनो आता पर्सनली सर्वांची हीट चेकिंग होणार आहे. तर चला आता जाऊया आतमध्ये. काल्या तुला कसं वाटतं इथे आपण आता अयोध्येमध्ये लाईनीत आहेत तर? एवढी भयंकर लाईन आहे ना मोबाईल ठेवण्यासाठी. लाईन तर आहेच पण एक फॅन पण नाही. एवढा गरम करतोय एक सुद्धा फॅन नाही. एवढी चांगली अयोध्या गेलेली आहे फॅन नाही. तुला काय वाटतं भाऊ? काय आता बोलणार. आता चप्पल ठेवायला पण लाईन, इथं मोबाईल बॅगी वगैरे ठेवायला पण लाईन. अजून दर्शनाला पण आम्ही गेलो नाही. करायचं काय माणसाने? मंडळी जर तुम्ही बघू शकाल आता आम्ही अयोध्यामध्ये थांबलेले आहेत आणि एवढी सगळी लाईन बघून आम्हाला एवढा कंटाळा आला आहे. तर आम्ही सकाळी इथे 5 वाजता पोचलो आहे. त्याच्यानंतर 2-3 दर्शन घेऊन हनुमंतांचं दर्शन घेऊन आम्ही आता आलेले आहे तिथे अयोध्यामध्ये. तुम्ही बघू शकाल एवढी सिक्युरिटी आणि मोबाईलसाठी एवढी लाईन आहे. नाही इथे काही व्यवस्था आहे. मला तर असं वाटते या लोकांनी 2-3 फॅन लावले पाहिजे होते. बघू शकाल तुम्ही हे फक्त मोबाईल ठेवण्यासाठी लाईन आहे. मोबाईल बॅगेज वगैरे ठेवण्यासाठी लाईन आहे. हॅलो गाइस, हे लेको काला कवा का ठीक आहे का सची बोल. हे काला हे काला हे काला 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 हे काला हे काला हे या सची बोल. हे काला कवा का ठीक आहे का. डिप्रेशन सिस्टम फाड़ देंगे. बोल सेल 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 लवकर सेल. चला चला 5,000 ला एक 5,000 ला एक.
5,000 आयफोन 7,000 आयफोन 7,000. अँड्रॉइड मोबाईल 4,999. हा ओके ओके ऑफर लवकर 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 हे 1200 वाले लो क्वालिटी 1200 वाले. हे चोर बाजारचा माल आहे. 100 रुपये चोर बाजारचा माल आहे 100 रुपये. 82,000 आणि माझा ओनली 800 रुपये. आधीचा होता तो 100 रुपये. हे कोणाचे 150 रुपये वाले. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही अयोध्याहून दर्शन करून आलेले आहे. तर दर्शन खूप छान झालं आमचं. आता माझ्यासोबत आहे खालूबाजावाला आपला मित्र जतीन. त्याला विचारूया, तो फर्स्ट टाइम आपल्या ट्रिपला आलाय. त्याला कसं वाटतंय? तो आलाय, तो आता बोलतोय. थांबा जतीन, तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतं. श्रीरामांचं देखील दर्शन झालं अयोध्येमध्ये झालं. अरे झाला का? हे बोल, अजून कसं वाटतंय तुला? या ट्रिपला आलं तर तुला कसं वाटतंय? ट्रिपला काय चांगलंच वाटतंय. तर मित्रांनो, अयोध्या नगरीमध्ये येऊन श्रीरामांचं खूप छान असं दर्शन झालंय. तर आता सोबत आपल्यासोबत भरत आहे. भरत दा, आपलं दर्शन कसं झालंय आणि दर्शनाची काय काय प्रोसेस आहे, म्हणजे आपण स्टार्ट टू एंड बाहेर पडेपर्यंत काय प्रोसेस आहे ती तर सर्व आपल्या व्ह्युअर्सना समजली पाहिजे. तर अशा प्रकारे सांग. तशी पद्धत खूप छान आहे की पहिल्यांदा आपल्याला सिक्युरिटीमध्ये आपले जे मोबाईल असतात किंवा चप्पल असतात ते जमा करावे लागतात. त्यानंतर श्रीरामांचं दर्शन फक्त 15 ते 20 मिनिटात होतं. एवढं काय वेळ लागत नाही आणि सोप्या पद्धतीने अगदी एकदम शांत मनमोहक असं दर्शन झालेलं आहे प्रभू श्रीरामांचं. आणि खूप छान पद्धतीने झालेलं आहे. सगळे उत्साही आहेत आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो व्ह्युअर्सना की जरूर या, श्रीरामांचं दर्शन घ्या अयोध्यामध्ये येऊन. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. तर अजून आपली मंडळी आहे. तुमचं दर्शन कसं झालंय? दर्शन एकदम मस्त झालं आहे आमचं. एकदम कडक, म्हणजे एवढी शिस्तबद्ध इकडे आहे ना मंडळ एक इकडचे. जरा एक कमी आहे, नंबर. कारण की आम्ही जे मोबाईल ठेवायला गेलो होतो लॉकरमध्ये, तिथे एकही फॅन नाही. ह्या सिस्टममध्ये खूप गरम करते. त्यासाठी एक विनंती आहे की फॅन लावा. तर मित्रांनो, दर्शन झालं, जेवायला बसलं. जेवणामध्ये काय ते दाखवतो. आम्ही थाली मागवले. तर आता काय जय थालीमध्ये काय काय? थालीमध्ये आहे रोटी, डाळ, भाजी, एक सुद्धा डाळ आहे, आणखी लोणचं, कांदा आणि आपला राईस. तर एवढं सर्व आता जेवणामध्ये आहे. तर चला, टाईम वेस्ट नाही करत. भूक लागली, सकाळपासून काहीच खाल्लं नाही. तर जेवायला सुरुवात करतो. या मित्रांनो जेवायला. हा ऊन भरपूर आहे. ऊन भरपूर म्हणजे भरपूर आहे. किती डिग्री असेल तरी पण 35 जास्त 35च्या वरती. 35 प्लस असेल. सकाळी 8 वाजल्यापासून एकदम खतरनाक असं ऊन लागतंय. सकाळी 5 वाजता आम्हाला जेव्हा जाग आली ना, तेव्हाच म्हणजे सूर्यास्त वरती आला होता आणि सकाळची 6:30 नाही 6 वाजता ऊन लागायला सुरुवात झाली इकडे. आजचा टेम्परेचर आहे 35 किलो. 35 किलो टेम्परेचर असतं काय रे? जिस स्कूल में तूने ये सब सीखा है ना, उसका हेडमास्टर आज भी मुझसे ट्यूशन लेता है. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आपली मंडळी आहे. तर दादा, आता आपण जे फिरलोय त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट पॉझिटिव्ह आणि कोणती निगेटिव्ह वाटली आहे ती जरा सांगाल का? अयोध्यामध्ये एकदम पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे दर्शन पद्धती जरा चांगली आहे. कारण आणि सिक्युरिटी पर्पज म्हणजे जिथे आपल्याला बॅगा, मोबाईल वगैरे ठेवायचे आहे किंवा चप्पल ठेवायचे आहे त्यासाठी निशुल्क आहे. आणि दर्शन ऑलमोस्ट 20 ते 25 मिनटात होऊन जातं. एवढी गर्दी असूनसुद्धा एक 20 ते 25 मिनटात दर्शन होणं साधी गोष्ट नाही आहे. इथलं एक बेस्ट पॉईंट आहे की 20 ते 25 मिनटात दर्शन होतं. त्यामुळे दर्शन इझिली झालं आमचं. निगेटिव्ह म्हणायचं झालं तर काही ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता आहे. पण त्या भूलथापांना आपण बळी पडू नका कोणी. कारण असे फसवे असतात की थोड्याशा अंतरासाठी किंवा इतर काहीशा क्षुल्लक कारणासाठी इथे चार्ज मागतात. पण तो देण्याचा काहीच आवश्यकता नाही आहे. हा एक निगेटिव्ह पॉईंट मला इथला खटकला थोडं. रत्नाकरता आता देवदर्शन केलं आपण, तर त्याच्यामध्ये तुला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉईंट सांग. एक पॉझिटिव्ह बोलायचं झालं तरी ते मंदिराच्या आवाराची स्वच्छता वगैरे होती ती व्यवस्थित होती. जेणेकरून UP, बिहार ह्या राज्यामध्ये जेवढे आपण हे करतो की अस्वच्छ राज्य म्हणून ओळखतो आपण, त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या
स्वच्छता ही आम्हाला राम मंदिरामध्ये पाहायला मिळाली. आणि निगेटिव्ह पॉईंट? निगेटिव्ह पॉईंट बोलायचं झालं तर इथे या ठिकाणी खोटे महाराज पण आहेत, जे खोटं बोलून काहीतरी खोटं सांगून आपल्याकडून पैसे काढण्याचे प्रयत्न करत आहेत. तर निलेश दा, आता आपण जे फिरलोय, देवदेवस्थान करतोय अयोध्येमधले, तुला वाटणारी एक चांगली गोष्ट आणि एक खटकणारी गोष्ट, असे 2 गोष्टी सांगणार. अयोध्येमध्ये बोलायला गेलं तर तसं खूप चांगली आतमध्ये व्यवस्था आहे. आतमध्ये लाईन वगैरे पण व्यवस्थित आहे, दर्शन पण व्यवस्थितरित्या आहे. थोडी अयोध्येमध्ये त्यांनी पाण्याची सोय करावी असं माझं मत आहे. आणि जिथे आपण लॉकर सिस्टीमला आपल्या काही चप्पल ठेवतो, जिथे मोबाईल ठेवतो, तिथे तर अजिबात कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. तिथले 30 काउंटर आहेत, त्यापैकी फक्त 2च काउंटर चालू आहेत आणि 28 काउंटर बंद आहेत. त्यामुळे कोणीही जर येत असेल तर त्यांनी प्रत्यक्ष पहिल्यांदा येत्या वेळी आपण प्रत्येक गोष्ट आहे, जी मोबाईल बोला, चप्पल बोला, ती आपण व्यवस्था आधीच कुठेतरी करून यावी, जेणेकरून तुमचा 1 तास वाचेल. कारण त्याच्यामध्ये आमचा 1 तास निघून गेला आणि त्या 1 तासामध्ये आम्ही बाकी ठिकाण फिरू शकतो. तर मित्रांनो, आता आपल्या मंडळीचं आपण आहे ना मत जाणून घेतलं आहे. तर ह्या मतांशी मी सुद्धा सहमत आहे. कारण मित्रांनो, आम्ही गेलेलो ना तर काही ठिकाणी अशी फसवणूक करत होती, जशी काय तुम्ही बघितलं गोकुळमध्ये फसवणूक करतात की देवधर्माच्या नावाखाली लूटमार चालू आहे. आणि दुसरं म्हणजे इथे स्वच्छता, राम मंदिरात खूप जास्त प्रकारात स्वच्छ ठेवलं आहे आणि खूप छान आहे, सुंदर आहे, अतिशय मनमोहक आहे. रामलल्लाची मूर्ती तर बघाल, अतिशय भारी, एकदम मनाला शांतता वाटणारी. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या रिटर्न जर्नीला सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, आता आपली जर्नी असणार आहे अयोध्या टू वाराणसी. तर आता जातोय आपण महादेवांची नगरी काशीमध्ये. तर चला जाऊया आणि काशी एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, माझं खूप अगोदरपासून मन होतं की मला काशीला जायचं आहे, काशी बघायचे, काशी फिरायचे. फायनली आज तो दिवस येणार आहे आणि मी काशी बघणार आहे. तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा काशी बघा. जाऊया. हर हर महादेव. तर चला मित्रांनो, आता निघालोय आपण गणपती बाप्पा. जय श्रीराम. हर हर महादेव. चला मित्रांनो, हा गाणं बोलला तर माझ्याकडून त्याला 100 रुपये. कशी पण 100, कशी 100. गाणं बोलला तर 500. 1, 2, 3, स्टार्ट. या मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, या देवाची सांगूल मोठी. पाचशे मायनस 500 मायनस. चुकीचा गाणं बोलला. 500 मायनस. मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा. बोल. अरे कुठं बोल, तू तरी बोले. या जेजोरी वाटे माझा खंडोबा भेटे.
सोन्याची जेजुरी मल्हार देव माझा घडावा निघालाय मल्हार देवाची अंगोली घालताने मल्हार देवाला अंगोली घालताने मल्हार अरे घडाला 9 लाख पायरे मल्हार काळाची देवाची सोन्याची जेजुरी देव पावलाय देव माझा मल्हार शक्ती बुद्धिया संग तुझा रे शक्ती बुद्धिया संग तुझा रे रिद्धी सिद्धी लागे उनी गणराया ताराया यावे धावनी गणराया ताराया यावे धावनी गणराया ताराया यावे धावनी मोर्या रे मोर्या रे बाबा मोर्या रे मोर्या रे बाबा मोर्या रे या विठूचा गणराई नावाचा झेंडा रोविला या विठूचा गणराई नावाचा झेंडा रोविला चंद्रभागेच्या काठी गाव मांडला चंद्रभागेच्या काठी गाव मांडला या विठूचा गणराई नावाचा झेंडा रोविला या विठूचा गणराई नावाचा झेंडा रोविला विठूचा गणराई नावाचा झेंडा रोविला विठूचा गणराई नावाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला या विठूचा गणराई नावाचा झेंडा रोविला या विठूचा गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमण
राधे श्याम 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 सीताराम राम राम 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 मला पलीकडे दे पांडुरंगा नदी बडली चंद्रभागा पलीकडे दे मला पलीकडे दे पांडुरंगा नदी बडली चंद्रभागा 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 मला अलीकडे दे मला पलीकडे दे पांडुरंगा नदी बडली चंद्रभागा अलीकडे दे मला पलीकडे दे पांडुरंगा नदी बडली चंद्रभागा जिंदगी दूसरों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी ऐसा क्या हुआ रे ऐसा क्यों हुआ रे हॉट का शॉट नको रे थोड़ा कश मार ले सावकाश मार ले हल्की हल्की किक बसू दे सारे गम छोड़ दे गम छोड़ दे निभाता चला गया और जिंदगी का धुएं में उड़ाता चला गया है जिंदगी का साथ निभाता चला गया अरे जिगर को धुएं में उड़ा जिंदगी दूसरों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी जवाब पहला हिला 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 सारा जिल्ला हिला सॉरी हा जतीन हा कोणाचाच नव्हता पण हा साला सगळ्यांचा होता सॉरी म्हणता हाथ में कन्फ्यूजन गड़बड़ घोटाला रे गड़बड़ बीस करने में शातिर ये साला रे झोल कर तेरी टंटन गोपाला रे यारी में सॉरी ना ये तो बोलते पर अपने सॉरी की तो बात अलग है जो है कमीना सोचता कमीना यारी नहीं झोल छुपाए मेरी यार छुपी है जिंदगी का साथ निभाता चला गया और फिक्र को धुएं में उड़ाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया और फिक्र को धुएं में उड़ा जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी जब पहला हिला सारा जिल्ला हिला वाणी चला शाला ही रोज बनवायची अरे लैलानी मजनूची साईड वाईड स्टोरी आपल्याला बदलायची ही सुरेखा मोदीला पटलेली ही सुरेखा मोदीला पटलेली मोदीला पटलेली ही सुरेखा मोदीला पटलेली ही सुरेखा मोदीला पटलेली हो हैया 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 हो हैया हो हैया हैया हो हैया हैया हो सुट्टी लाई वादली वारा ग बिलकुल ना परवा बरी वारा पाण्याचा तरी बी आम्ही जातो बरंडोलीला मावरा घेऊन येतो आमच्या बंदराला आम्ही गोले दर्याचे राजे
तर नमस्कार मित्रांनो, रात्रीचे वाजले 10 आणि आपण पोहोचलोय फायनली वाराणसीमध्ये, बनारस काशीमध्ये पोहोचलोय आपण. तर जय दादा, आता आपला प्रवास कसा झाला आहे? प्रवास एकदम खास सुंदर झाला, व्यवस्थित. व्यवस्थित. फक्त आपला ड्रायव्हर स्लो होता. फक्त उशीर झाला कारण 40-50-60च्या स्पीडवर चालत होता ड्रायव्हर. हां मित्रांनो, मेन पॉईंट काय आहे की ड्रायव्हर आहे ना, हायवे एवढा प्लेन असून 40-50 वरती जातच नव्हता अजिबात. सावकाश त्याच्यामुळे जो 4-5 तासाचा रस्ता आहे ना, तो अगदी 8-9 तासापर्यंत गेला आणि खूप जास्त लेट झाले. नाहीतर मग आम्ही इथे 6 वाजता पोहोचलो असतो, 10 वाजले नसते. आणि हे बघा आमची सर्व मंडळी आता एकाला एक हातभार लावून सर्व आता बॅगी आतमध्ये घेतोय. सामान जो आहे आमचा तो सर्व आतमध्ये घेतात आहेत. आणि हे बघा, हेच एकता असली ना तर कामं पटापट होतात आणि लवकर होतात. तर हे बघा आमची सर्व मंडळी. काय दादा बरोबर ना? प्रवासाबद्दल काय बोलणार? प्रवास ड्रायव्हर सोडून बाकी सगळं एकदम व्यवस्थित. बाकी धमाल आली, फुल मजा मजा फुल मजा केली. छान. तर मित्रांनो, आता आपली मंडळी सर्व तिकडे आवरते आहे आणि मी आणि निलेश दादा म्हणजे आपला आचारी. तर आता आम्ही चाललोय, काय आणायला चाललोय आपण? भाजी आणायला. हा, भाजी मार्केटला काय काय आणायला चाललोय? भाजी अजून भाजी घ्यायला भुकवली, जेवण नाही कधीपासून. हा खूप जास्त भूक लागली आहे कारण आपल्या पोरांनी कायच जेवलंय नाही. खाऊन जमलेत लोक. हा, घरचा निलेश दादाच्या हातचा, खास करून निलेश दादाच्या हातचा. कारण निलेश दादा गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असाल, निलेश दादा एवढं भारी जेवण बनवतो ना, खतरनाक मित्रांनो. आणि मित्रांनो, निलेश दादाची एक खास बात आहे, किती सुद्धा दमला म्हणजे किती. आम्ही गेल्या वर्षी वैष्णवीचा ट्रेक केला, ट्रेक करून आला म्हणजे आम्ही जवळजवळ 12, 14, 15 तास 16 तास झाले, तरी पण दादा आल्यावर नाही बोलला नाही, डायरेक्ट जेवण केलं. ही खास बात आपल्या निलेश दादाची आहे. आणि जेवण करून आपल्या पोरांना एकदम सुंदर जेवण असं खायला घालतो. तर चला आता जाऊया आणि इथे मार्केट जवळ कुठेतरी आहे, दादाला माहिती आहे. जाऊया मार्केटवरून सामान घेऊन येऊया. तर मित्रांनो, हे बघा भाजी मार्केटला आलोय आणि आता टोमॅटो घेतलेत, 1 किलो टोमॅटो घेतलंय. अजून मिरची धनिया अजून घेतोय हे बघा. आणि आपल्या हॉटेलपासून आहे ना 2 ते 2.25 किलोमीटर होतं, त्याच्यामुळे आपण रिक्षा केली आहे आता. आणि हे बघा इथे आंबेसुद्धा आहेत, लिंबू आहे, मशरूम आहेत, नंतर मग धनिया नाही, हे ह्याला काय बोलतं, पुदिना आहे, शिमला मिरची आहे अजून इथे. तर मित्रांनो, आपण पोचलो आपल्या हॉटेलजवळ, हॉटेल सरलाईन. आणि हे बघा आपली एवढीशी भाजी घ्यायला गेलेलो आपण. तर भाजी घेऊन आलोय आहे आणि हा आपलं हॉटेल सरलाईन. चला. तर मित्रांनो, आता आपण रूममध्ये आलोय, हॉटेलमध्ये आलोय. तुम्हाला आमची रूम दाखवतो, रूम कशी आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हा MBS आणि हा जो एरिया बघून समजला असेल की आपली रूम कशी असणार आहे. तर चला, आपल्या रूमचा नंबर आहे 115. तर चला, हे आपण ही रूममध्ये एंट्री केली आहे. आणि हा बघा आपली रूम मस्त एक किंग साईज बेड आहे. आणि ह्या रूममध्ये आम्ही 5 जण. प्रत्येक रूममध्ये किती रूम आहेत आता आपले? 7 रूम. 11 रूम. तर 11 रूम आहेत आणि 11 रूममध्ये आपण हे सर्वजण. हे बघा, आणि हा किंग साईज बेड प्लस AC आहे. आणि इथे कबर्ड सुद्धा दिला आहे स्टोअर आपलं ठेवण्यासाठी. आणि हा सर्व आपलं ठेवलं सिरीचा फॅन आहे, सिरीचा फॅन. आणि तो फक्त आहे ना, रत्नाकरता बोलला कीच चालतो, बाकी चालत नाही. हां, आणि हा केक. तर चला, आता जेवण बनवत आहेत, तिकडे जाऊया आणि जेवण बघूया काय बनवत आहेत. लेट्स गो. तर मित्रांनो, हे बघा आपल्या जेवण बनवायला सुरुवात झाली आहे. आणि इथे आपले आचारी. तर निलेश दा, काय जेवणामध्ये बनवतो आज? सोयाबीनची भाजी आणि डाळ तिखट आणि सोयाबीनची भाजी आणि राईस, पापड आणि लोणचा. तर चला, आपण सध्या सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे बघा झाली आपली ग्रेव्ही. काय आहे, थालीची ना? एक नंबर खतरनाक अशी. भारी झालं आहे. आता बारीक कापू ना भाजीला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नयन,
हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू नयन, हॅपी बर्थडे टू यू, बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे नयन. तुम्ही खा. Wish you a very very happy returns of the day. Wish you many many happy returns of the day. नाही नाही थँक्यू हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे वाढदिवस. आता गोळ झालं. मी काय पाप केला. नयन तू गोरा झाला. तर मित्रांनो आता जेवायला बसलो आणि जेवणामध्ये आहे डाळ भात भाजी सोयाबीनची पापड आणि पापडाखाली लोणचं आहे. तर आता माझ्या एका हातात मोबाईल आणि एका हातात कॅमेरा आहे. हा लोणच्याकडे ताट पण आहे. पापड पण दाखव. तर चला मित्रांनो जेवायला बसलोय आणि इथे केतनदा. कसं आहे जेवण केतनदा? खूपच छान झालंय. पहिलंच जेवण आजचं जेवण झालंय. चला तर आपण पण आता जेवायला सुरुवात करूया. वास खूप छान येतोय आणि भूक खूप जास्त लागली आहे. तर चला. पुढे पाणी. तर कसं झालं जेवण? एक नंबर. मग पापड तळलेत बाईने आपल्या. काय तालुकला पाहिजे, आमची आज वारी होती. आता तुमची वारी होती. मग तिला पाहिजे, उद्या तुम्ही करा. चालेल चालेल नक्कीच. चला, जेवण चला. आम्हाला बनवून. उद्या देशील पापड का नाही? नक्कीच नक्कीच आमची वारी दोन असेल दिले, नक्कीच तू येईल. 4 दे उद्या. चालेल. चाय बघूया मग. तर मित्रांनो आता जेवण झालंय आणि जेवणामध्ये बघितलात तर डाळ भात भाजी लोणचं पापड सर्व काही होतं आणि खूप छान असं जेवण झालेलं नेहमीप्रमाणे. तर चला मित्रांनो व्हिडिओला इथे समाप्त करूया. आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मित्रांनो भेटूया उद्या पुन्हा एकदा काशीमध्ये. तोपर्यंत मी भाविक पाटील तुमची रजा घेतो. टाटा बाय बाय. हर हर महादेव.